संजय राऊत यांना मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, ते जास्त महत्त्वाचं आहे। बिहारच्या जनतेनं तुमचा पॅटर्न उद्ध्वस्त केला आहे, तुमच्या पॅटर्नला नकारलेला आहे आणि या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचाच पॅटर्न चालणार हे बिहारच्या जनतेनं स्पष्ट केलेलं आहे। आणि राहुल गांधींचा पॅटर्न असेल, इंडिया आघाडीचा पॅटर्न असेल, या पॅटर्नला उद्ध्वस्त करण्याचं काम बिहारच्या निवडणुकीमध्ये बिहारच्या जनतेनं निश्चितपणे केलंय। संजय राऊत यांना मला एवढंच सांगायचं की जरा प्रकृतीची काळजी घ्या आणि आपल्या प्रकृतीच्या पॅटर्नचा विचार करा। महाराष्ट्राचा पॅटर्न ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीने आम्हाला आशीर्वाद दिले, अगदी त्याच पद्धतीनं बिहारमध्ये देखील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले। मोठ्या मनानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करा, मोठ्या मनानं नितीश कुमारजी यांचं अभिनंदन करा। कृपया संजय राऊत यांनी कोतं मन दाखवू नये। विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस पक्षाची अवस्था अशी झाली आहे की बिहारमध्ये काँग्रेसची कॉम्पिटिशन अपक्षांसोबत आहे। अपक्ष जास्त उमेदवार जिंकून आणतात का काँग्रेस जास्त उमेदवार जिंकून आणतात, अशा पद्धतीची अवस्था बिहारमध्ये झालेली आहे। त्यामुळे बिहारमध्ये राहुल गांधींच्या पक्षाची कॉम्पिटिशन ही इतरांसोबत आहे। भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला आहे। याबरोबर नितीश कुमारजी आणि भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या। त्यामुळे त्यांनी राहुल गांधींनी स्वतःच्या नेतृत्वाचा विचार करावा। राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 90 पेक्षा जास्त जागांवर त्यांचा पराभव झाला। राहुल गांधी पराभवाचं नवं रेकॉर्ड जगामध्ये एवढ्या पराभूत नेतृत्वात कुणाच्याही निवडणुका झाल्या नसतील, एवढ्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वात पराभूत झालेल्या आहेत। त्यामुळे राहुल गांधींनी पराभवाचा नवा विक्रम केलाय। विजय वडेट्टीवार यांनी त्या विक्रमाकडे बघावं आणि विजय वडेट्टीवार महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील तुमची तीच अवस्था होईल। या अधिकारानंतर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आला की काँग्रेस पराभवातून शिकत नाही। बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसने त्यात सुद्धा केल्याचे महाराष्ट्रात केलं। काँग्रेसला सलग 90 पेक्षा जास्त पराभव झाले, पण काँग्रेस कधीही पराभवातून शिकत नाही। राहुल गांधी यांचं नेतृत्व कायम अपयशी निर्माण होण्यासाठीच निर्माण झालंय का असा संशय यावा, अशा पद्धतीनं राहुल गांधी नेतृत्व करतायत। काँग्रेस आता देखील म्हणतंय की ईव्हीएम आहे, वोट चोरी झाली, अमुक झालं तमुक झालं, परंतु काँग्रेस सुधारायचं नाव घेत नाही। काँग्रेस जर का अशीच वागली तर ज्या पद्धतीनं बिहारमधून उत्तर प्रदेशमधून काँग्रेस भुईसपाट झाली, येत्या काळामध्ये महाराष्ट्रामधून देखील काँग्रेस भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही। महात्मा गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेस विसर्जित करा। मला वाटतं काँग्रेस विसर्जित करण्यासाठीचा योग्य मुहूर्त बिहारमधून निवडला गेलेला आहे। या मुहूर्तावर काँग्रेसचं कायमचं विसर्जन देशातील जनतेनं आणि बिहारच्या जनतेनं केलेलं आहे। इंडिया आघाडीतल्या अंतर्गत यादवीवर काय सांगा? इंडिया आघाडी कायम, आताच नाही तर लोकसभा निवडणुकीला देखील इंडिया अलायन्स अशाच पद्धतीनं वागत होतं। आता देखील इंडिया अलायन्स अशीच वागते। महाराष्ट्रामध्ये देखील बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही यश मिळवलं। आता बिहार ज्या पद्धतीनं यशस्वी झालंय, बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। मुंबईचा महापौर देखील महायुतीचाच बसेल याच्यामध्ये शंका नाही। ज्या पद्धतीनं बिहारमध्ये घवघवीत यश एनडीएला मिळालंय, अगदी तसंच यश मुंबई महापालिकेने महायुतीला मिळेल आणि महायुतीचा महापौर मुंबईमध्ये निश्चित होईल। त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है।
खरं तर रोहित पवारजी, तुम्हाला स्वप्न बघायला GST किंवा टॅक्स लागत नाही, त्यामुळे तुम्ही राहुल गांधींना स्वप्नामध्ये पंतप्रधान करा, तेजस्वी यादव यांना स्वप्नामध्ये मुख्यमंत्री व्हा, स्वप्नामध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा, स्वप्नामध्ये आपले आजोबा शरद पवारजी यांना पंतप्रधान करा, त्याच्यावर टॅक्स लागत नाही, कारण स्वप्न कुणीही बघू शकतं। आता जनतेने कौल दिला, जनता भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या पाठीशी आहे। मोठ्या मनानं भारतीय जनता पार्टीचं आज तरी अभिनंदन करा, आज तरी किमान अशी स्वप्न बघू नका। आजपर्यंत तुम्ही देखील महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघितलं होतं, स्वतः रोहित पवार 1,500 मतांनी निवडून आले, ते सुद्धा अजित पवारांनी मदत केली म्हणून रोहित पवार निवडून आले, अन्यथा आमचे राम शिंदे साहेब निवडून आले असते। त्यामुळे त्यांनी खुशाल स्वप्न बघावे। रोहित पवारांचा पॅटर्न उद्ध्वस्त करण्याचं काम जामखेडमध्ये, कर्जत जामखेडमध्ये झालं होतं। आता देखील महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत रोहित पवार यांच्या पक्षाचा पॅटर्न उद्ध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल आणि देवाभाऊ आणि भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देईल। आपण जर बघितलं असेल तर ज्या काँग्रेसनं वोट चोरीचा आरोप केला होता, ती काँग्रेस आता अपक्षांपेक्षाही त्यांना कमी जागा मिळाल्या। काँग्रेसची अवस्था याच्यापेक्षा वाईट मुंबई महापालिकेमध्ये होणार आहे। आज काँग्रेसला जवळपास 3 किंवा 4 जागा बिहारमध्ये मिळताना दिसत आहेत। या 3-4 जागा अपक्षांपेक्षा देखील कमी आहेत। बिहारमध्ये अपक्ष जास्त निवडून आले, त्याच्यापेक्षा काँग्रेसची अवस्था वाईट झालेली आहे। मुंबई महापालिकेत देखील काँग्रेसला सिंगल डिजिटमध्ये, लिहून घ्या, मुंबई महापालिकेत काँग्रेसला सिंगल डिजिटमध्ये देखील नगरसेवक निवडून आणता येणार नाहीत। अशा पद्धतीची अवस्था मुंबईमध्ये काँग्रेसची होईल। महाराष्ट्रामध्ये देखील एकही नगरपालिका, नगर परिषद, महापालिका, एकही नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद काँग्रेसला विजयी करता येणार नाही। महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा भोपळा यावेळेला मिळेल। निश्चितपणे सुप्रियाताईंचं अभिनंदन करतो की त्या किमान आत्मचिंतन करायला तयार आहेत, परंतु रोहित पवार आत्मचिंतन करायला तयार नाहीत, विजय वडेट्टीवार आत्मचिंतन करायला तयार नाहीत, त्यानंतर बाकी संजय राऊत आत्मचिंतन करायला तयार नाहीत। सुप्रियाताई आत्मचिंतन करतायत आणि सुप्रियाताईंनी एक प्रश्न देखील काँग्रेसला विचारला, काँग्रेसची बूथ मॅनेजमेंटची व्यवस्था होती का नाही। काँग्रेसची बूथ मॅनेजमेंटची व्यवस्था याच्या आधीही कधी नव्हती, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील नव्हती, बिहारच्या विधानसभेत देखील काँग्रेसची बूथ मॅनेजमेंटची व्यवस्था नव्हती। आता काँग्रेस भुईसपाट झालेला आहे आणि काँग्रेसचं नामोनिशान झालंय। सुप्रियाताई, तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आत्मपरीक्षण करायला तयार झालात। हा सल्ला थोडंसं रोहित पवार आणि आपल्या काँग्रेसच्या सहकार्यांना देखील द्यावा। ठाकरे गटाचं सध्या एक आंदोलन सुरू आहे बँड्रामध्ये, खास इलेक्शनमध्ये। त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप जी तिथे संघटना तयार करते त्या कर्मचाऱ्यांची, ती बेकायदेशीर तयार करते, त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश कोणी दिला असा सवाल अनिल परब स्वतः तिथे गेले आणि विचारतात। अनिल परब कायम बेकायदेशीर कामं करत असतात। बेकायदेशीर कामं धंदे करणं ही उबाटा गटाची सवय आहे। भारतीय जनता पार्टीने नियमानुसार कामगार संघटना सुरू करते, कामगार संघटना आमच्यासोबत आहे, कामगार आमच्यासोबत आहे, असं असताना अनिल परब आणि उबाटा गटाकडनं जाणीवपूर्वक नौटंकी करण्याचा प्रयत्न केला जातोय। या नौटंकीला भारतीय जनता पार्टी देखील जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। बिहारमध्ये तुमचा पराभव झाला म्हणून आता काहीतरी नौटंकी करायची, भारतीय जनता पार्टीवर खोटे आरोप करायचे, खोटं नरेटिव्ह सेट करायचं, हा प्रयत्न अनिल परबांच्या माध्यमातून होतोय। पण अनिल परब, लक्षात घ्या, अशा पद्धतीनं कामगारांना धमकावून तिथं दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील तुम्हाला जशास तसं उत्तर देतील। बिहारमध्ये तुमच्या पक्षाची आणि तुमच्या आघाडीची काय अवस्था झाली आहे हे जाऊन बघा। तुमचा अरोगन्स आणि तुमचा अहंकार असाच राहिला तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील या सगळ्या कामगारांच्या संघटना तुम्हाला देखील घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। बेस्टच्या कामगारांच्या संघटनेने तुम्हाला घरी बसवलं,
त्यानंतर एअरपोर्टची कामगार संघटना भारतीय जनता पार्टीसोबत आहे। आता हॉटेलची कामगार संघटना देखील आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये उदयास येते आणि नेतृत्व करते। तर अनिल परब यांच्या आग लागलेली आहे, त्यामुळे अनिल परब यांनी किती असं वागलं तरी कामगार भारतीय जनता पार्टी सोबत आहेत आणि मुंबईकर भारतीय जनता पार्टी सोबत आहेत। ते म्हणतात की तुम्हाला जे भाजप त्या ठिकाणी गेलं त्यांना अजून सोडलं कोणी, असा एक सवाल देऊ। भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट नियमाने करतं, कायद्याने करतं। कामगारांची संघटना सुरू करण्यासाठी का अनिल परबांची परवानगी घ्यायची का? अनिल परब यांच्याकडनं लेखी अर्ज करायचा, अनिल परब परवानगी दिली आणि मग आम्ही कामगारांची संघटना सुरू करायची का? असं चालणार नाही। आम्ही देखील कामगारांच्या सोबत खांद्याला खांद्याला उभा आहोत। कामगारांच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे, यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात गेल्या 6 महिन्यात कामगारांची मोड बांधली जाते, कामगारांचं संघटन उभं केलं जातं आणि ही कामगारांची मोड बांधली गेल्यामुळं आजपर्यंत कामगारांच्या संघटनेवर आमचीच मक्तेदारी आहे असं उभाटा गटाला वाटायचं। परंतु आता कामगारांची संघटना ही भारतीय जनता पार्टी सोबत आहेत। कामगार भारतीय जनता पार्टी सोबत आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्या सोबत आहेत, त्यामुळे अनिल परब यांच्या पोटात दुखायला लागलंय। आता ही कामगारांची संघटना कायदेशीरपणे काम करेल आणि तुमच्या कामगार संघटनाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।